ओम नमो विघ्नराजाय सर्व सौख्य प्रदाय दुष्ट अरिष्ट विनाशाय पराय परमात्मने। नमस्कार, मी समृद्धी कुलकर्णी। आज आपल्या अष्टविनायक सिरीजचा भाग दुसरा। तर मग आज कुठली कथा ऐकणार आहोत बरं आपण? आज आपण थेऊरच्या चिंतामणीची कथा ऐकणार आहोत। चला तर मग ऐकूया थेऊरच्या चिंतामणीची कथा। फार प्राचीन काळी अभिजित नावाचा राजा राज्य करीत होता। त्याच्या पत्नीचं नाव गुणवती। सारं काही व्यवस्थित सुरू होतं, पण राजाला पुत्र संतानच नव्हती। मग वैशंपायन नावाच्या ऋषी मुनींनी त्यांना आज्ञा केली की तुम्ही वनात जाऊन तपश्चर्या करा। कालांतरानं त्या दोघांना एक पुत्र प्राप्त झाला। त्याचं नाव त्यांनी गण असं ठेवलं। गण मोठा पराक्रमी होता, पण तितकाच तो तापटही होता। एकदा तो कपिल मुनींच्या आश्रमात गेला। कपिल मुनींच्या जवळ चिंतामणी हे रत्न होते। त्या रत्नाच्या सामर्थ्याने त्यांनी गणाला जेवायला घातले। गणराजाला ते रत्न हवे होते, पण कपिलांनी ते देण्यास सक्त नकार दिला। तेव्हा गणराजाने ते त्यांच्याकडून हिसकावून घेतले। कपिलाला फार वाईट वाटले। मग त्याने दुर्गा देवीच्या आज्ञेनुसार विनायकाची आराधना सुरू केली। विनायक प्रसन्न झाला व त्याने गेलेले रत्न परत मिळवून देण्याची शाश्वती आपल्या कपिलाला दिली। पुढे विनायकाचे व गणराजाचे भयंकर असं युद्ध झालं। विनायकाने गणराजाला ठार मारलं। तेव्हा त्याच्या पित्याने अभिजिताने ते चिंतामणी रत्न विनायकास परत दिलं। विनायकाने ते रत्न कपिलाला परत दिलं, पण कपिलाने ते स्वीकारलं नाही। तेव्हा विनायकाने चिंतामणी नाव धारण केलं। ज्या कदंब वृक्षाखाली ही घटना घडली तेथेच तो वास्तव्य करू लागला। पुढे त्या कदंब वृक्षाच्या सभोवताली एक गाव वसलं। त्याचं नाव कदंब नगरी असं ठेवण्यात आलं। पुढे कालांतरानं त्या नावाचा बदल झाला। तिथे कदंब तीर्थ म्हणून ते प्रसिद्ध झालं। हे कदंब तीर्थ म्हणजेच सध्याचं थेऊर। थेऊरचा गणपती म्हणजेच चिंतामणी। तर कशी वाटली आजची कथा तुम्हाला? नक्की आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।